पिकअप केलंय बघू शकता. अरे नाही इमोजी टाकतो एवढे काय बात तो सही है. जे असे व्लॉग बघतात ना तेवढी ते ना एवढे एक्साइटेड झालेत ना. मी त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. फुल इज्जत. थँक्यू. पुढे जी जोडला की जी वॅगनरच झाली तयार. 2 कोटी डायरेक्ट झाली. खातो तुम्ही जाओ पुढं. खातो ऐसा मत करो मेरी जान. तुम्ही जाओ पुढं. लाट देवा पाह जीवन. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. सो आज चाललेलो आहे आपण कॉलेजला आणि कॉलेज नंतर आपल्याला उठवायचं आहे गणपती बाप्पा. सो विसर्जन आहे आज आणि पूर्ण पहिल्यांदा कॉलेजमधनं जाऊन येणार आहे. सो आज चालू आहे आपण लई दिवसातनं कॉलेजमध्ये इज्जतमध्ये चाललेलो आहे. सो भयंकर असं ओमकार बघू शकता. बऱ्याच वस्तूनं आणलाय त्याला आपण. सो आत्ता ना कॉलेजला जायचे विषय असा आहे, आपण भरपूर दिवसात गावणार आहे तेव्हा आपला कॉलेजमध्ये. सो जाणार आहे आणि पुढं फ्रेंड आहे पिकअप करून मागं टाकणार आणि घेऊन जाणार इज्जतमध्ये. सो चला आता कॉलेजला जाऊया. भरपूर उशीर नाही झाला. सो आरती पण अटेंड करायची आपल्याला कॉलेजमध्ये. गणपती बाप्पांचं पण आज विसर्जन आहे पण आपल्याला टाइम नाही ना बच्चे. आणि ओमकार रुसलाय का काय कळानाच बाई आपल्यावर आज. आता हसलाय बाई. सो चला फ्रेंडला पिकअप करू. तिला पण ब्लॉग मध्ये घेणार आहे इज्जत मध्ये. बघा PMT ने ना आम्हाला बिनमोकर उशीर करणार आहे. आता इज्जत मध्ये आम्ही आता साईडने घेणार. हे गेली तर ठीक गेली बरं का. सिग्नल लागलेला बहुतेक. हे असले भयंकर ताप देतात ना. कशी पण वाढतात गाडीमध्ये आधी घालतात. एखाद्या दिवस नाही मी लातच घालणार या गाडीला. लय भयंकर ताप देते असले PMT वगैरे. अनुभवाचे बोल बाकी काय नाही. पिकअप केलंय बघू शकता. अरे नाही इमोजी टाकतो एवढे काय बात तो सही है. सो चला आता इज्जत मध्ये कॉलेजला गेलं पाहिजे. किती वाजले तर 7:45 वाजले. चला ना कॉलेजमधनं आलेलो आहे आणि कॉलेजमध्ये गेलो कळलं भाई आपले ना लय चर्चा आहे कॉलेजमध्ये. म्हणजे विषय असा आहे की व्लॉगर म्हणून ना लय चर्चा आहे आणि त्यांना माहित पण नव्हतं की आपलं ऍडमिशन तिथं होतं म्हणून. भाई असे 1-2 जण भेटले आणि बोलले की ना तू इथे आहे का कॉलेजला. तर आपण तिथंच कॉलेजला आहे बट आपण ना आठवड्यात 1-2दाच येतो इज्जतमध्ये. सो आता चला घरी जाऊया आणि आजचा ब्लॉग तर आपला कंटिन्यू होणारच आहे इज्जतमध्ये. ते बघा एवढा शांत बसलाय मागाच्या सारखा काय कळत नाही भाई याचा. अचानक ना भयंकर गाणी लावते तापते मध्येच. आणि कॉलेजमध्ये पण ना गणपती विसर्जन होतं. सो आपल्याला ना तेवढा टाइम भेटला पण नाही आणि घरच्या गणपतीचं विसर्जन असल्यामुळं ना जरा आपण इथून लवकर आलोय. सांगायचं राहिलं जेवढा ना मला कॉलेजमध्ये येऊन ना असं एक्साइटेड नव्हतं ना तेवढे ना जे असे व्लॉग बघतात ना तेवढी ते ना एवढे एक्साइटेड झालेत ना. मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि अजून तर काय एवढं असं समोर बोललं नाही. जे आहेत ना ते गर्ल्सच आहेत म्हणजे जे व्लॉग बघणार आहेत. इज्जत तुम्हाला पण फुल इज्जत. थँक्यू. व्लॉग बघत असाल तर. सो आपण ना आता कधीतरी ना मोठ्या व्लॉगमध्ये तरी येणारच आहे. सो बुलेटमध्ये बुलेट लवरसाठी इज्जत. सो इज्जत ओके. ओमकारला ज्यूस वगैरे पाजलाय आणि आता चला जाऊया घरी. उशीर बेशीर होतोय रे जरा. कसं आहे आपल्याला आपल्या गणपती बाप्पांचं इज्जतमध्ये विसर्जन करायचंय आणि पाऊस जर आला तर आपल्याला अवघड होईल. म्हणजे काय भयंकर विषय. काम 25 हो जाएगा ना मेरे बच्चे. जी वॅगन व्हायचे जी वॅगन भयंकर जी वॅगनर. पुढे जी जोडला की जी वॅगनरच झाली तयार. 2 कोटी डायरेक्ट झाली. 8 कोटीची ते 8च कोटीची म्हणतोय. 8 लाखाची गाडी डायरेक्ट 2 कोटीची होईल फक्त तिथं जी लावल्यावर. इज्जत आहे का नाही. हंसेंगे लोग कहेंगे कि मूर्ती खायला घेतलंय. खातो काय खातो तुम्ही जाओ पुढं. खातो ऐसा मत करो मेरी जान. लाइफ में कुछ अच्छा करो. तुम्ही काय खाणार आहे आता. गपचूप गपचूप खाणार ना. तुम्ही जाओ पुढं. ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात. या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन.
निरोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा बाप्पा. आलं मीठ पडलं आता. खाली घडळ पाणी आहे घडळ. आम्ही गणपती टाकाय गेलतो. आप्पा काका कशाला उडी मारली काय माहिती, गणपती टाकाय गेला तर तुला यायचं होतं का? तरी आप्पा काकांनी डायरेक्ट उडी हाणली आणि डायरेक्ट टाकला गणपती आणि ती पोळ किती तिकडे निघाल्यात. मग तू पण काय जायचं ना गणपती बाप्पा बरं. यार नको नको. सो गाईज आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे.